अभिनेत्री मेघना एरंडे हिने आजवर अनेक मराठी चित्रपटात काम केलंय, पण ती जास्त लोकप्रिय आहे ते म्हणजेच तिच्या आवाजामुळे। ती एक व्हॉइस आर्टिस्ट असून तिने आजवर अनेक कार्टून, ॲनिमेशन चित्रपटात आणि अनेक इंटरनॅशनल चित्रपटातील कॅरेक्टरला तिचा आवाज दिलाय। मेघनाने नुकतंच वाय कंटेंट फॅक्टरीला मुलाखत दिली। त्या मुलाखतीत तिने सांगितलं की माझी मुलगी इरा झाल्यानंतर मला पहिल्या चित्रपटाची ऑफर आली, तो म्हणजेच टाइमपास। त्यात एक सीन आहे ज्यात मी प्राजक्ताला म्हणजेच केतकीला थोबाडीत मारते, कारण तिचं दगडूसोबत अफेअर असतं। तर एका आईच्या हक्काने मी तिला थोबाडीत मारते। तेव्हा नुकतंच इराचा जन्म झाला होता, तर मला सांगण्यात आलं होतं की तू एक आई आहेस, तर त्याच हक्काने तुला प्राजक्ताला थोबाडीत मारायचंय आणि तिला सांगायचं आहे की हे चुकीचं आहे। जेव्हा मला डायरेक्टरने सांगितलं की तुला असं करायचं आहे, तेव्हा मी पहिल्यांदा विचार केला की कसं करायचं वगैरे, आणि जेव्हा सीन शूट झाला तेव्हा मी केतकीला जोरात थोबाडीत मारली। नंतर मलाच खूप वाईट वाटलं आणि मी रडायला लागली। जसा सीन संपला मी तिला सॉरी बाळा म्हणाली, तेव्हा ती सुद्धा रडत बोलली की काही नाही ताई, इट्स ओके, हवं तर मला अजून मारा। मग आम्ही एकमेकींना मिठी मारली। ह्यातच अर्धा तास निघून गेला आणि सेटवरचे लोक बोलले, अरे ह्यांचा तर वेगळा सीन सुरू झाला इथे। मग मला आठवलं की जेव्हा मी 15 वर्षाची होती तेव्हा मी एक नाटक केलं होतं, आईचं घर उन्हाचं, आणि आसावरी जोशी या माझ्या त्यात आई होत्या। तेव्हा त्या नाटकात असा सेम सीन होता। तर मेघना ही आवाजाच्या दुनियेतील एक लोकप्रिय व्यक्ती आहे। तर तुम्हाला मेघनाचा अभिनय आणि तिने दिलेल्या कॅरेक्टरचा आवाज कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।